मंडळी, आज आपण आले पाक वडी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत. हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये एक वडी तरी ही अवश्य खावी. ह्याच्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास, भूक वाढीस मदत तर होतेच, तसेच सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासाठीही गुणकारी आहे. पण याच्या तिखटपणामुळे शक्यतो ही खाल्ली जात नाही. पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने ही आले पाक वडी केली तर एक वडी घरातील लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील, अशी ही चविष्ट होते. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता इथं मी आलं घेतले. ते आलं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याची सालं काढून घेतली. आता मी हे खिसून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचंच आहे. हे बघा, आता आपण हे आलं किसले. साधारण पाऊण वाटी आल्याचा किस इथं मी घेतलाय. त्याच्याच बरोबरीनं ओल्या खोबऱ्याचा चव पाऊण वाटी आणि साखर 1 वाटी घेतलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त करू शकता. आता आपण हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय. आल्याचा किस, ओल्या खोबऱ्याचा चव आणि 1 वाटी साखर. पाणी न घालता आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया. ही बघा, अशी ह्याची बारीक पेस्ट तयार झाली. आता ही पेस्ट आपण एका कढईमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला हे शिजवायचंय. त्याआधी मी एका ताटलीला तूप लावून घेतलं, म्हणजे त्याच्यावर आपल्याला वड्या थापायला बऱ्या पडतील. गॅस लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे आलेपाकचं मिश्रण शिजवायचं आहे. जसं जसं आपण हे गरम करू तसं साखर वितळते आणि ते मिश्रण पातळ होतं. हे बघा, इथं आपलं मिश्रण पातळ झालंय. आता याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातले. आता यामध्ये आपण तूप घातले आणि तसंच ओल्या खोबऱ्याचा चवही घातलेला आहे. त्याच्यामुळे आल्याचा तिखटपणा कमी होतो आणि ही वडी चविष्ट होते. त्यामुळं गुणकारी अशी ही आलेपाकची वडी घरातले सगळेजण आवडीनं रोज एक तरी नक्की खातील. तर मी हे जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणानुसार मला हे मिश्रण शिजवायला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत. जोपर्यंत मिश्रणाचा गोळा होत नाही तोपर्यंत मिश्रण आपल्याला शिजवायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाचा रंग थोडासा बदललाय, जरासा पांढरट झालेला आहे. तसेच ह्याचा गोळा पण होत आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मगाशी आपण जे तूप लावून डिश ठेवलेली आहे त्या डिशमध्ये हे मिश्रण काढून घेऊया. आता मिश्रण गरम असतानाच हे थापायचे. पहिला मी चमच्याने थापते, नंतर वाटीला खालती तूप लावलंय आणि त्याच्याने हे मिश्रण थापून घेते. आणि आता ह्याच्या छोट्या छोट्या वड्या करायच्यात. मिश्रण गरम असतानाच मी वड्या काढून घेतल्या आणि गार झाल्यावर त्या वड्या बाजूला काढून ठेवल्या. अगदी छोट्या छोट्या ह्याच्या वड्या करायच्यात, फार मोठ्या करायच्या नाहीत, म्हणजे एक छोटी वडी खाल्ली तरी पुरेशी होते. मग मंडळी, बघितलं, अगदी कमी साहित्यामध्ये आपल्या ह्या आलेपाकच्या वड्या झालेल्या आहेत. मग मंडळी, या पद्धतीनं आलेपाकच्या वड्या तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मग मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त पौष्टिक चविष्ट रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.